स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फौजी वाईफ नीलिमा। तर आज आपण करणार आहोत टाकाऊपासून टिकाऊ। तर आज काय करणार आहोत ते आपण पुढे पाहू। आता मी फर्स्ट घेतलेला आहे एक बाउल, त्यामध्ये घेतलेलं आहे मी पाणी। पाण्यामध्ये टाकते मी न्यूजपेपर किंवा तुमच्याकडे नोटबुकचे पेपर किंवा कोणते पण जे एक्स्ट्राचे किंवा तुमच्याकडे पडलेले असतील त्याच्यापैकी तुम्ही कोणतं पण घेऊ शकता, ते घेतलेले मी। आता त्यांना केले मी पाण्यामध्ये टॅप। आता त्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, असं बारीक करायचं, चुरल्यासारखं करायचं त्यांना। आता ते मी चुरून घेतलेलं आहे बारीक। आता त्याचं पाणी एकदम असं पॅक पकडून व्यवस्थित पाणी काढलेलं आहे, ते आता टाकते मी मस्त बाउलमध्ये। म्हणजे असा 4 याचा ट्रे घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी टाकते। आता त्याच्यापासून आपल्याला करायची ड्रॉइंग। आता हे असं तर काही चिपकणार नाही, त्याच्यात आपण कलर वगैरे पण मिक्स करणार, त्यासाठी टाकते मी त्यात फेविकॉल। आता मी त्यात फेविकॉल टाकते मस्त। आता त्याला आपण मिक्स करून घेऊ। थोडा बरा टाकायचा फेविकॉल, म्हणजे व्यवस्थित चिपकेल, जास्त पण नाही टाकायचा। आता घेते मी इथे येलो कलर टाकायचा। तिकडे घेते ऑरेंज कलर, इकडे घेतला पिंक कलर, आणि या 4th वाल्या बॉक्समध्ये घ्यायचा आहे ब्लॅक कलर, जो आपण विठू माऊलींना देणार आहे ब्लॅक कलर, जे आपण ब्लॅक कलरचं स्ट्रक्चर करणार आहे। ही करायची आपला स्ट्रक्चर ड्रॉइंग, किंवा याला म्हणतात 3D ड्रॉइंग किंवा न्यूजपेपरपासून बनवलेली ड्रॉइंग। आता हे होतं कलरचा बॉक्स, कलर त्याचा होता ना बॉक्स पडलेला, तो घेतलेला आहे। माझ्याकडे बोर्ड वगैरे नव्हता, त्यासाठी मग जे आहे त्याच्यावर मला करायचं होतं ट्राय। त्यासाठी मग त्याच्यावर आधी मी पेन्सिलने रफ करून घेतलेली विठुरायांची, किंवा मागच्या साईडला मला जे सर्कल ठेवायचे ते। आता त्याच्यानंतर मी तो येलो कलर केलेला होता, तो व्यवस्थित असं थोडं थोडं घ्यायचं आणि एक साईडमध्ये असं टॅप टॅप करायचं त्याला। ते टॅप 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 करून झालं की त्याच्यानंतर मी घेतलेला आहे मी कंपास। त्या कंपासने असं टक टक करायचं त्याला, व्यवस्थित असं स्ट्रक्चरसारखं वाटलं पाहिजे, नाही तर आपण असं बोट ठेवू ना तर मग ते चिपकल्यासारखं होईल। मग त्याच्यामुळे त्याच्यावर असं कंपास ठेवलं ना की टक 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 करत जायचं। आता माझं तिकडे झालं आहे येलो कलर, आता घेतला आहे मी ऑरेंज कलर। असं व्यवस्थित आपल्याला पाहते आता विठुरायांचं ते व्यवस्थित एकदम बारीक याच्याने घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित त्याला आधी टॅप करायचं। आता येलो कलर आहे त्याच्या साईडला, तिकडे गेला नको पाहिजे, एकदम केअरफुली करायचं आहे। आता ते माझं आधी टॅप करून झालं होतं, त्याच्यानंतर मी कंपासने केलं ते टॅक टॅक। आता इकडे पण चिपकवून घेते, आधी फेविकॉल पण लावून घ्यायचा थोडासा खाली, म्हणजे ते व्यवस्थित चिपकेल, येणार नाही ते, कारण आपण वरतून आपल्या हाताला पण फेविकॉल लागेल ना, तो आपण त्या कलरमध्ये मिक्स केलेला आहे ते पेपरच्या ह्याच्यात, तर ते वरतून पण आपल्या हाताला चिपकेल, म्हणून खाली पण आधी फेविकॉल लावून घ्यायचा, म्हणजे ते वरती येणार नाही। आता इथे घेतलेलं आहे पिंक कलरचं, त्याला पण व्यवस्थित सेट करून घ्यायचं, कलरमध्ये व्यवस्थित मिक्स नको व्हायला पाहिजे। आता पाहते टॅप करून झालेलं होतं, त्याच्यावर मी टक टक करून घेतलेलं आहे, व्यवस्थित एकदम स्ट्रक्चरसारखं वाटलं पाहिजे, एकदम खतरनाक दिसतंय। आता इकडे विठू माऊलींचं करायचं आहे, त्याच्यासाठी ब्लॅक कलर थोडा किचकट जात होता, तर त्याला पण व्यवस्थित एकदम, कारण हात आहे तिथे ते मछलीचे कानातलं, व्यवस्थित खूप केअरफुली करायचं तिथे, नाहीतर लगेच मिक्स होतोय तिथे कलर। आता हे झालं माझं, टॅप करून झालं होतं, त्याच्यानंतर ते टक टक पण करून झालं। आता इकडे घेतला आहे मी ग्रीन कलर, कारण मी इथं बॉक्सवर करते, तर मला ते कवर करायचं आहे, नाहीतर फक्त असंच करायचं होतं ते ड्रॉइंग, पण आता ते खाली पण विचित्र वाटतं इथे, म्हणून तिथे कवर करायचं आहे, त्यासाठी घेतला। मग तिथे तिकडे साईडला ग्रीन, त्याच्यात थोडासा येल्लो मिक्स केलेला आहे, तुम्हाला जसं आवडलं तसं तुम्ही घ्या, फक्त केअरफुली, कारण ब्लॅक कलर जर का लागला त्याला तर लगेच मिक्स होतोय, त्याच्यामुळे केअरफुली करायचं। आता पहा माझी खालची साईड सगळं करून झालेलं आहे, व्यवस्थित करायचं खूप केअरफुली।
आता हे वरती घेतलेला आहे मी ब्ल्यू कलर, त्याच्यामध्ये व्हाईट मिक्स केलेला आहे म्हणून थोडं व्हाईट ब्ल्यू दिसतंय. ते आकाशासारखं फील झालं पाहिजे त्यासाठी. कसं वाटतंय ते पण कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपल्या घरात असे रिकामे पेपर खूपच पडलेले असतात किंवा असे आपण काही पण आणलं तर त्याचे बॉक्स वगैरे पण पडले असतात, आपण त्याचा यूज करू शकतोय. याच्यातून हा निष्कर्ष निघतोय, तर तुम्ही ट्राय करू शकता. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल पाहणारं तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. कसं वाटलं ते पण नक्की सांगा आम्हाला. चला मग भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.